चटई ही बसतो आपण ती चटई, ही चटई. ठीक आहे, तेच आपल्याला क्रिएटिव्हिटी मध्ये करायचे. जसं म्हणजे या चटईला हे पहिले आपण काय करतो, हे आडवे आडवे आता काय केलं, लाईन्स मारून घेतलं. चटई माहिती कसं असतं, वरची ज्यावेळेस आपण टाकतो, एक वरतून असतं, एक खालून असतं, एक वरतून असते, खालून असतं, वरतून असतं, खालून असतं. आणि जिकडे आता इथे नाही ना, खालून आहे, मग तिकडे परत वरतून अल्टरनेट करतो ना आपण, हे माहिती आहे ना, अल्टरनेट करतो. मग तसंच आपल्याला काय करायचंय, हे अल्टरनेट स्टिचेस टाकायचे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ते करण्यासाठी पहिले व्यवस्थित समजून घ्यायचं. इथून आता ह्याच्या वरतून गेली की हा ब्लँक असणार, ह्याच्या वरतून जाणार एक ब्लँक. अल्टरनेट करायचं ना आपल्याला. आणि आता नेहमी तुम्हाला हाच शेप येईल असं नाही, तुम्हाला वेगवेगळा शेप पण येईल ना. तर त्यावेळेस जसं शेप येईल त्याच्या पॉईंट पासून सुरुवात करायची. हे पॉईंट दिसतो, हाफ पोर्शन आधी करायचा, हाफ पोर्शन नंतर करायचं. प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजमध्ये काही पॉइंटेड गोष्टी करताय, म्हणजे कोणताही स्क्वेअरवाला पण पॉईंट असतो, तर ह्याच्यामध्ये जरी चटाईज करायची झाली असती तरी आपण असं घेतलं असतं, इथून सुरुवात केली असते, हे सगळं आलं असतं. शेपमध्ये आता हे पिकॉकमध्ये यूज होतं ना, तर पिकॉक तुम्हाला आता समज असं असेल काहीतरी. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे पॉईंट नाहीच आहे तुमचं, मग हे काय होणार, इथून असं सरळ सरळ जाणार, इथपर्यंत करतो, हे सरळ सरळ. मला ते ॲडजस्ट करावं लागतं, कुठे काय आहे ना, हे सगळं ॲडजस्टमेंट. आता इथेच संपते ना जागा, मग इथे कळत नसेल तर स्टिचेस घेऊन ॲडजस्ट करावं लागतं. आता हा एंडवाला पॉईंट आहे ना, ह्याच्यावरती येण्यासाठी इथे ब्लँक सोडायचं. मग ब्लँक सोडण्यासाठी तुम्हाला इथे स्टिच ॲडजस्ट करायचे ना, आणि आपल्याकडे खाली जाता येत नाही आपल्याला. चटाईमध्ये कसं आपण निडल खाली टाकतो, म्हणजे जे ह्या मॅट बनतात त्यावेळेस ते खाली जाऊन मग वरती येतं. तसं आपल्या ह्याच्यात नाही, तुम्हाला तिकडे स्टिचेस ॲडजस्ट करावे. ठीक आहे, आता इथे पॉईंटपासून चालू केलं आपण. आता पहिली काय होणार, ओव्हरलॅप होणार. हे जवळ आली, इथे आली, वरच्याला थोडं टच. हां, आता ही मोठी झाली, कुठे गेलं बटर, टाकली ह्याच्या आत. एक स्टिच त्याच्या बाहेर ब्लँक, हा ब्लँक राहिला ना. आता बरोबर एक ब्लँक सोडला की बरोबर त्याच्या पुढचा ओव्हरलॅपमध्ये अशा मोठ्या झाल्या फक्त. ही ब्लँक मी कट करते थोड्या थोड्या, झाले अल्टरनेट, झाले ब्लँक. त्यांच्या ह्याच्यात पण स्टोरेज जास्त आहे फोनमध्ये का हो? तुम्हाला विचारलं ना मॅडम, गॅप नाही, स्टोरेज फोनमध्ये स्टोरेज आहे ना जास्त, डिलीट करायला लागतं माझा व्हिडिओ काढताना. संपलं इथे, संपले ना लाईन, एक एक्स्ट्रा स्टिच. ठीक आहे, आता ही ब्लँक, आता ह्याच्यावरतून ओव्हरलॅप झाले ना ह्या आडव्या लाईन, आता ही ब्लँक व्हायला पाहिजे. मग ब्लँकसाठी काय करणार, आता मी स्टिचेस टाकते. इथे आली, एक स्टिच टाकली आपण त्याच्या. हां, आणि इथे पण टाकली वरतून, कारण ही आपली जर्जसी काय राहणार आहे, ब्लँक राहणार आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे स्टिच टाकली. आता ही ब्लँक होती म्हणून त्याच्या बाजूवाली ह्याच्यावरतून ओव्हरलॅप होईल, मोठ्या झाली. आता ही काय होणार, मग ब्लँक राहणार. एक सोडून एक, एक सोडून एक, फक्त हे एंडिंगला ॲडजस्ट करावं लागतं. हा जो पार्ट आहे ना इकडे इकडे, तुम्हाला जसं येणार ना तसं तसं तुम्हाला काय करावं लागेल, तिकडे ॲडजस्टमेंट करावं लागेल. हे साधा सुईने नाही करू शकत का? फिनिशिंग नाही, जरदोशी तुम्ही सगळी साध्या सुईने पण करू शकता, काहीच इश्यू नाही. ही स्टीम स्टिच वगैरे शिकवली ना तर तुम्हाला ते पण साध्या सुईने येतं करता. ओके, त्याला
तेवढी फिनिशिंग नाही. साध्या सुईने गॅप वगैरे येऊ शकतो ना, ह्याच्यामध्ये गॅप नाही येत. मी जेव्हा शिकलेली ना त्यावेळेस माझ्या अख्ख्या पेजमध्ये फक्त एवढंच खूप छान होतं. आता इथे संपलं, ही ब्लँक राहील लास्टवाली. काय करायचं, इथे यायचं, इथे एक्स्ट्रा स्टिच टाकायची छोटीशी, आणि मग इथून आता परत काय होणार, ती लागणार ना तुमची. आता ओव्हरलॅप होईल की ब्लँक राहणार. जसं जसं शेप आहे तसं तसं खाली उतरायचं. आता इथून एक साईड पहिली कंप्लीट करून घ्यायची, लॉक करायचं आहे एक साईड, आणि मग लीफला कसं करतो आपण, की कुठे कट करताना छोट्या छोट्याशाच कट करा. आता हे जेवढं तुम्ही असं कटिंग करत राहणार ना, सारखं चुकतंय तुमचं, तर तुम्हाला समजणार, कटिंगचा अंदाज येईल तुम्हाला. वाटतंय चटई स्टिच, तर ही ब्लँक राहणार. आता इथून ह्याच्यावरती ओव्हरलॅप, इथून ब्लँक, एक सोडून एक. माहिती आहे ना तुम्हाला, बरोबर त्या खाली टाकलेत मी सगळे. समज शेपमध्ये शेप आहे, हे टाकलेत ना आपण खाली, ऑलरेडी टाकलं. ही ओव्हरलॅप झाली, ही ब्लँक राहते, ही ओव्हरलॅप झाली, ही ब्लँक राहते, ही ओव्हरलॅप झाली, ही ब्लँक राहते. आता ही ब्लँक आहे ना म्हणून इथून ही ओव्हरलॅप केली बाजूला. ही ब्लँक आहे म्हणून ही ओव्हरलॅप केली, त्याची बाजूची ही ओव्हरलॅप. आता ही परत ब्लँक राहते म्हणून मग इथे आपण छोटी, माहिती आहे ना, स्टिच घेतो. आपल्याला रिटर्न जायचं असतं म्हणून आपण छोटीशी स्टिच घेतो. मग ती छोटी स्टिच घेऊन मग इथून ही ओव्हरलॅप, मग ही ब्लँक राहणार, ही ओव्हरलॅप, ही ब्लँक राहणार, ही ओव्हरलॅप. मग ह्या एंडिंगला फक्त एक्स्ट्रा स्टिच देऊन तुम्हाला ॲडजस्ट करायचं. जसं जसं खाली उतरतं इथे असेल तिकडे जरदोस्ती, तर ऑलरेडी तुम्ही एक स्टिच एक्स्ट्रा टाकणारच आहे रिटर्न येण्यासाठी. पण तिकडे स्टिच म्हणजे ती ब्लँक असेल तर तिथपर्यंत जायचं, ह्या शेपपर्यंत स्टिचेस टाकत, आणि मग तिथून ती क्रॉसमध्ये अशी टाकत यायची. म्हणजे फिनिशिंगमध्ये तुमचा थ्रेड कुठेच दिसणार नाही. एकदम प्रॉपर बाजूबाजूला असेल ना तर थ्रेड तुमचा कुठेच दिसणार जाणार नाही, बरोबर शेपमध्ये येणार. आणि एंडिंगला मग त्या शेपच्या अकॉर्डिंग तुम्ही चेन स्टिच टाकत आहे.